तर बिडकीन गटातून ठाकरेंच्या सेनेचे मनोज पेरे विजयी झालेले आहेत। तर पंढरपूरमध्ये गोपाळपूर गटातून दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव विजयी झाले। गोपाळपूर गटातून दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव विजयी। पंढरपूरमध्ये गोपाळपूर गटातून ही महत्त्वाची अपडेट। गोपाळपूर गटातून दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव विजयी। तर पंढरपूरच्या गोपाळपूर गटातून दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव विजयी झाले। पंढरपूरमध्ये गोपाळपूर गटातून ही महत्त्वाची अपडेट आहे। दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव यांचा विजय पंढरपूरमध्ये। तर लातूर जिल्हा परिषदेत 59 पैकी 20 जागांवर काँग्रेसचा विजय आहे। लातूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेपासून दूर। या ठिकाणी मोठा पक्ष काँग्रेस, भाजपला 18, राष्ट्रवादी 11, शिंदेची सेना एका जागेवर विजयी। लातूरमध्ये मात्र महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा काँग्रेस या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाहीये। 18 जागा भाजपला, 1 जागा शिंदेची शिवसेना आणि 11 जागा राष्ट्रवादीच्या, तर 1 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी, 21 जागी काँग्रेस, एका जागेवर ठाकरेंची सेना, असं चित्र लातूरमधलं। 51% वर आमचे नगरसेवक निवडून आले। आज जवळपास महायुतीच्या 25 महानगरपालिकेवर भाजपचे महापौर होत आहे। जवळपास 150च्या वर नगरपालिकामध्ये महायुतीचे नगराध्यक्ष झाले। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला। देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन। निकालाचे कल जे सांगतायत, 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय।